कारण आत्ता जे चाललंय 2 महिन्यांनी पैसे टाकतो, 4 महिन्यांनी टाकतो, एवढे देतो तेवढे देतायत आमचेच आणि हुशाऱ्या मात्र ह्यांचे। महिलांना आमच्या ते नको आहेत, त्यांच्या मुलाच्या हाताला काम हवंय, त्यांच्या सुनाबाळींना संरक्षण हवंय आणि त्या सुरक्षित राहाव्या असं आम्हाला सरकार हवंय। त्यामुळे परिणाम खूप होईल। आजपासून नवरात्रीला सुरुवात झालेली आहे। नवरात्रीच्या निमित्ताने आपण पाहतोय सर्व महिला या त्या शिवसेना भवनमध्ये जमलेल्या आहेत, सर्व शिवसैनिक आहेत। माझ्यासोबत किशोरी पेडणेकर सुद्धा, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। किशोरीताई, आजपासून खरं तर नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे। सर्व महिला ज्या आहेत त्या नवरात्रोत्सवामध्ये देवीचा जागर करत आहेत। त्याच निमित्ताने शिवसेनेचं गाणं सुद्धा आज जाहीर झालेलं आहे, प्रचार गीत असेल ते। मात्र या गीताकडे पाहता जी अराजकता सध्या राज्यात पसरली आहे, महिलांवरती अत्याचार होत आहेत, त्याला नाश करण्यासाठी हे गाणं आहे, कसं पाहताय? मुळामध्ये नवरात्रामध्ये नेहमीच आम्ही देवीची उपासना करत असतो, कुळा संपूर्ण देवीला जागवत असतो आणि त्या ह्याच्यामध्ये लाडकी बहीण करून फायदे उठवतातच आहेत। तर आम्हाला महिलांच्या स्वाभिमानाचं, महिलांच्या रक्षणाचं, महिलांच्या स्वरक्षणाचं शब्दरूपी त्यांना जागृत करणे, संजय सुरीसारख्या व्यक्तींनी त्याला संपूर्ण सपोर्ट केलेला आहे आणि उद्धवजींनी आता ते म्हटलेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या महिला दार उघड ग बाई, दार उघड, परंतु अराजक करण्यासाठी दार बंद पण कर। त्यामुळे दार उघड ग दार उघड, आपलं हे सगळं चांगलं होण्यासाठी दार उघड। हे गाणं जे आहे त्या गाण्यामुळे किती प्रभाव पडेल असं वाटतं? बराचसा पडेल, कारण आत्ता जे चाललंय 2 महिन्यांनी पैसे टाकतो, 4 महिन्यांनी टाकतो, एवढे देतो तेवढे देतायत आमचेच आणि हुशाऱ्या मात्र ह्यांचे। त्यामुळे लोकांना, महिलांना आमच्या ते नको आहेत, त्यांच्या मुलाच्या हाताला काम हवंय, त्यांच्या सुनाबाळींना संरक्षण हवंय आणि त्या सुरक्षित राहाव्या असं आम्हाला सरकार हवंय। त्यामुळे परिणाम खूप होईल। बस परिणाम, महिला ह्या महाराष्ट्रात लोकसभेला दिलेला रिझल्ट दुपटीने वाढवून महाविकास आघाडीच्या मागे राहतील, उद्धवजींच्या मागे राहतील।